नाशिक महानगरपालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयातील जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी विभागाचा अक्षरशः बोजवारा उडाला असून गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। महत्त्वाची कागदपत्र मिळवण्यासाठी नागरिकांची रोजच मोठी गर्दी होत असून महिलांना तासनतास रांगेत उभं राहण्याची वेळ आली आहे। सिडको विभागीय कार्यालयात जन्म मृत्यू दाखल्यांसाठी दररोज शेकडो नागरिक येत आहेत, मात्र ऑनलाईन प्रणाली ठप्प झाल्यानं कामकाज संथ गतीनं सुरू आहे। सर्व्हरच्या समस्येमुळे अर्जाची पडताळणी आणि प्रमाणपत्र वितरण प्रक्रिया खोळंबली असून नागरिकांच्या संतापात दिवसेंदिवस भर पडतोय। यापूर्वी कार्यालयात 6 लॉगिनद्वारे कामकाज होत असल्यानं दररोज सुमारे 100 अर्ज निकाली निघत होते, मात्र सध्या तांत्रिक अडचणींमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। गेल्या 10 दिवसात तब्बल 300 ते 400 अर्ज प्रलंबित राहिल्याची माहिती समोर आली आहे। जन्म मृत्यू आणि विवाह नोंदणी सारख्या अत्यावश्यक सेवांमध्ये होत असलेल्या विलंबामुळे नागरिकांना शासकीय कामकाज, शैक्षणिक प्रवेश, बँक व्यवहार आणि इतर महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये अडथळ्यांचा सामना करावा लागतोय। यामुळे वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांमुळे महापालिका प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। सर्व्हरची समस्या तातडीनं दूर करून प्रलंबित अर्जांचा निपटारा करावा, अन्यथा नागरिकांचा रोष आणखी वाढण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।